आपण अनेक घटना बघितल्या. काही पतींनी अनैतिक संबंधासाठी पत्न्यांची हत्या केली, तर बऱ्याच पत्नींनी त्यांच्या प्रेमींसाठी पतीची हत्या केली. आजची जी सत्य घटना आहे, यामध्ये या स्त्रीने आपल्या पतीची अशी हत्या केली, जे ऐकून तुम्ही देखील शॉक व्हाल. ही पत्नी जरा सोनम आणि मुस्कानपेक्षा देखील डेंजर निघाली. हिला माहीत होते की सोनम आणि मुस्कान जशा पकडल्या गेल्या तसं आपण देखील पकडल्या जाऊ. त्यामुळे आपण असं काहीतरी करू जेणेकरून सापही मरेल आणि काठी देखील तुटणार नाही. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे तेलंगणाच्या करीमनगर भागातील. रमादेवी आणि संपत, एक विवाहित जोडपं, उदरनिर्वाहासाठी तेथील प्रसिद्ध सर्वपिंडी नावाचा पदार्थ बनवत आणि त्याची विक्री करत. उदरनिर्वाहासाठी हा पदार्थ विकून हे कुटुंब कसं तरी सुरू होतं. त्यावरतीच मुलांचे शिक्षण वगैरे आणि घराचा खर्च चालायचा. सर्वपिंडी बनवण्यासाठी तिचा पती संपत देखील रमादेवीला मदत करायचा आणि सर्वपिंडी विकण्यासाठी रमादेवी हातगाडीवरती जायची आणि पती संपत दुसरीकडे त्याचे काम बघायचं. आता हातगाडीवरती पदार्थ विकायचा म्हटल्यावर तेथे येणारे शेकडो गिराईक असतात. तसंच रमादेवीकडे राजय्या नावाचं एक गिराईक यायचं. आता ग्राहकांमध्ये देखील फरक असतो. काही ग्राहक आपलं घेतात आणि निघून जातात, तसं काही बडबोले असतात. तसा राजय्या रमादेवीला विचारायचा की तुम्ही हे स्वतः बनवता का? तुमच्या सर्व पिंडीची टेस्ट सर्वात भारी आहे. मला या भागामधील कोणाचीच सर्व पिंडी आवडत नाही, तेवढी भारी सर्व पिंडी तुम्ही बनवतात. त्यामुळे मी रोज येतो. मला तुमच्या हातची सर्व पिंडी खूप आवडते. असं बोलता बोलता त्यांची बोलण्याची सुरुवात झाली. रमादेवीला राजय्याने बोलतं केलं. आता यांचं हे रोजचं सुरू होतं. रमादेवी सर्व पिंडी विकण्यासाठी दररोज तेथे असायची आणि राजय्या तेथे यायचा. बोलता बोलता राजय्याची स्तुती करणे रमादेवीला आवडायला लागली आणि त्यांची जवळीक वाढली. घट्ट ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आता रमादेवी मात्र राजय्याच्या येण्याची वाट बघायला लागली आणि राजय्या देखील नेहमीप्रमाणे रमादेवीकडे यायला लागला आणि शेवटी जे नको व्हायचे होते तेच झाले. विवाहित असलेल्या रमादेवीला राजय्या आवडायला लागला. मुळात राजय्याला रमादेवी आवडत होती, त्यामुळेच तो रोज तेथे येत होता. त्याला सर्व पिंडी वगैरे काही आवडत नव्हती, तर त्याला रमादेवी स्वतः आवडत होती. परंतु रमादेवीला माहीत नव्हते की ही भुलवण्याची पद्धत आहे. रमादेवीला सर्वात पहिले विश्वास संपादन करायचा. आपल्या बोलण्यामधून स्त्रीला आपला गोडवा वाटू द्यायचा आणि त्यानंतर आपलं प्रेम तेथे व्यक्त करायचं. स्त्री लगेच पगडून जाते, असं पुरुषांचं असतं. परंतु अशा नीच स्त्रिया त्यामध्ये फसतात आणि आपले लग्न झालेले आहेत, आपल्याला मुलं बाळं आहेत, हे सर्व गोष्टी विसरून जातात आणि त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. तशी रमादेवी विसरून गेली की आपला नवरा आहे आणि ती राजय्याच्या प्रेमात पडली. आता यानंतर त्यांचं रोजचं भेटणं बोलणं सुरू झालं. जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते फिरायला जायचे, एकांतात जायचे, काही गोष्टी करायचे. रमादेवीला बघणारं कोणी नव्हतं. परंतु मांजर डोळे मिटून दूध पिते म्हटल्यावर सगळ्या दुनियेनेच डोळे मिटले आहे असं होत नाही. मांजरीकडे जसे बाकीचे लोक बघत असतात तसं रमादेवीचं देखील बाकीचे लोक बघत होते आणि याची चर्चा संपूर्ण गावभर होते. आणि असं करता करता पती संपतपर्यंत ही कुणकुण लागते. संपतला देखील जाणवते की रमादेवीमध्ये अगोदर आणि आता फरक दिसतो. रमादेवीचं वागणं अगोदरचं वेगळं होतं आणि आताचं वेगळं आहे. अगोदर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती राहायची, परंतु आता तिच्या राहणीमानात देखील फरक जाणवत आहे. त्यावरून संपतला संशय येतो. परंतु संपत यावरून रमादेवीला विचारतो देखील, परंतु रमादेवी या गोष्टीला साफ नकार देते. कोणतीही स्त्री जर अनैतिक संबंधात गुंतलेली असेल आणि तिला जर जाब विचारला असेल तर ती सहजासहजी हो म्हणेल असं कधीच होत नाही. ती नेहमी विरोधच करणार. शेवटच्या श्वासापर्यंत ती खोटं बोलणार, पण मान्य करणार नाही की माझं असं सुरू आहे. तसं रमादेवीने देखील मान्य केलं नाही. परंतु या गोष्टीनंतर ती राजय्याला भेटली आणि त्या राजय्याला सांगितलं की आता संपतचा मात्र गेम ओव्हर केल्याशिवाय आपल्याला भेटता येणार नाही, कारण हे आता जास्त काळ टिकू शकत नाही. जर संपत संपला तरच आपण नवरा बायकोप्रमाणे राहू शकतो. त्यानंतर दोघांचं ठरवलं की संपतला मारायचं, पण नेमकं मारायचं कसं?
त्यावरती रमादेवी इतकी चतुर होती, तिने ऑलरेडी सोनम मुस्कानच्या स्टोऱ्या सर्व वाचल्या होत्या, बघितल्या होत्या. रमादेवीने विचार केला की सोनम मुस्कानने जे केलं तसं जर केलं तर त्या जशा सापडल्या तसे मी देखील सापडली जाईल. त्यामुळे मी काहीतरी वेगळा प्लॅन करेन. कारण एखाद्याची हत्या करण्यासाठी त्या स्त्रिया एखाद्या हत्याराचा वापर करतात किंवा विषारी पदार्थाचा वापर करतात, परंतु रिपोर्टमध्ये ते सर्व येतं आणि सर्व जप्त करण्यात येतं. त्यानंतर रमादेवीने यूट्यूबवरती सर्च केलं की असं काय करावं जेणेकरून एखाद्याचा मृत्यू होईल, किंवा तिने असं सर्च केलं की कशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो. तर तिला यूट्यूबच्या सर्च इंजनमध्ये लगेच रिझल्ट जाणवले. यूट्यूबमध्ये तिला एक व्हिडिओ भेटला ज्यामध्ये होतं, व्यक्तीच्या कानामध्ये जर कीटकनाशक गेले तर त्याचा मृत्यू होतो. बस रमादेवीला आता हेच पाहिजे होतं. रमादेवीला तिला हवं ते भेटलं होतं आणि राजय्याला भेटून तिने ठरवलं होतं की आता आपण संपतची हत्या अशी करायची की साप तर मेला पाहिजे पण आपली काठी देखील शाबूत राहिली पाहिजे. त्यानंतर राजय्या संपतसोबत चांगल्या प्रकारे ओळख करतो, कारण त्याला पुढे चालून त्याची हत्या करायची असते. या गोष्टीपासून अनजान असलेला संपत राजय्यासोबत सहजासहजी ओळख करतो, कारण संपतला दारू पिण्याची सवय होती आणि राजय्या देखील अधूनमधून दारू पित होता. आता मैत्री होण्यासाठी जास्त काही संगत गुण जुळले पाहिजे असं काही नाही. एक वाईट संगत गुण जुळला की मैत्री आपोआप होते आणि खूप घट्ट होते. तसं दोघेही पिणारे होते म्हटल्यावरती एक दिवस पिली आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. चांगली घट्ट मैत्री झाल्यानंतर राजय्याने संपतला कॉल करून एका पार्टीमध्ये बोलावले, चल आपण एन्जॉय करू. संपत देखील बिनधास्त तेथे गेला. मस्त दोघे प्यायला सुरुवात केली. राजय्याने भरपूर प्रमाणात दारू संपतला पाजली आणि संपत देखील फुल टूल झाला. त्याला समजत नव्हते की नक्की काय सुरू आहे आणि काय नाही. त्याला ही गोल दुनिया फिरताना दिसायला लागली आणि त्याला काहीही समजत नव्हते. त्यावेळी राजय्याने ठरल्याप्रमाणे कीटकनाशक त्याच्या कानात ओतले आणि त्यांनी जसा विचार केला होता सेम तसंच झालं. त्यामध्ये संपतचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता संपतचा मृत्यू झाल्यानंतर परत त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं की काय करायचं, कसं करायचं. त्यानंतर संपतची डेड बॉडी त्यांनी कुठेतरी लपवून ठेवली आणि ठरल्याप्रमाणे रमादेवी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांना सांगितलं की माझा पती संपत 2 दिवसापासून बेपत्ता आहे. बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. त्यानंतर तो मृतदेह काढला आणि पुन्हा ठरल्याप्रमाणे 2 दिवसाने त्या रमादेवीने पोलिसात जाऊन पुन्हा सांगितले की माझा पती संपतचा मृतदेह सापडला आहे. हे ऐकून पोलीस रमादेवीकडे बघतच राहिले, कारण ही रमादेवी त्यांना अगदी चतुर स्त्री वाटत होती. ही स्त्री 2 दिवसापूर्वी येऊन सांगत होती की माझा पती संपत बेपत्ता आहे आणि आता अगदी सहजपणे येऊन सांगते की माझ्या पतीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांना लगेच संशय आला आणि त्यांनी रमादेवीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. सुरुवातीला रमादेवी नाही म्हणत होती, परंतु शेवटी पोलिसांनी जेव्हा दांडा दाखवला तेव्हा दांड्याला घाबरून मात्र रमादेवीने हार पत्करली आणि सर्व प्रकार सांगितला. राजय्याला बोलावण्यात आले आणि राजय्या आणि रमादेवीचे चांगल्या प्रकारे स्वागत केले असता दोघांनी त्यांच्यामध्ये जे पहिल्यापासून आत्तापर्यंत जे झालं ते सर्व पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी दोघांना अरेस्ट केले. आता कायद्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच, परंतु या घटनेपासून आपण काहीतरी शिका. हे अनैतिक संबंध नक्की तुटणार कधी? या संबंधामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. यामध्ये काही नवऱ्यांना तर माहीत देखील नव्हतं की आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू आहेत, इतका त्यांना विश्वास होता. परंतु नवऱ्याला माहीत होईल म्हणून नवऱ्याला मारून टाकले. अशा खूप पत्नी आहेत. कोणाचे अनैतिक संबंध तुटो अगर ना तुटो, परंतु जर आपल्या कोणाचे असे अनैतिक संबंध सुरू असतील तर ते लवकरात लवकर तोडून टाका. मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो की या अनैतिक संबंधामध्ये दुसरं काहीच होणार नाही. या गोष्टींपैकी एक तर तुम्ही जेलमध्ये जाऊन बसाल, दुसरं तुमची आत्महत्या होऊ शकते, तिसरं तुमचा खून होऊ शकतो आणि चौथं तुम्ही दुसऱ्याचा खून करून जेलमध्ये जाऊन बसू शकतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही होणार नाही. त्यामुळे अनैतिक संबंध टाळा, आपल्या सुखी जीवनाला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि हाईप करा. अशा सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.